असणाऱ्या घटना चालू करा चालू करा चालू करा रिमेडियल आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, रिमेडियल आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. चालू करा चालू करा रेमेडियल चालू करा. चालू झालीच पाहिजे चालू झालीच पाहिजे. रिमेडियल आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. रिमेडियल चालू झालीच पाहिजे. रिमेडियल चालू झालीच पाहिजे. कारभारी गाड्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. रिमेडियल आमची चालू झालीच पाहिजे. विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळणाऱ्या विद्यापीठाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. रेमेडियल आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. काय सांगा तुमच्या मागण्या आज दिवशी उद्योग मैदानामध्ये कसल्या संदर्भात मागण्या तुमच्या? आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी आहोत, लोणेरे रायगड. तरी विद्यापीठाने आमची रेमेडियलची परीक्षा बंद करून टाकलेली आहे आणि आमचे दोन प्रमुख मागण्या आहे की जेही मुलं विद्यापीठात ॲडमिशन घेतले त्यांची रेमेडियल एकदम चालू ठेवावी आणि आता 23-24च्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी प्रवेश घेतला आहे त्यांनाही रेमेडियल चालू ठेवावी आणि जोही नियम तुम्हाला लागू करायचा असेल तो येणाऱ्या नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना चालू करावा. त्यासाठी आम्ही रिजनल ऑफिसलाही निवेदन दिलेलं आहे. त्यांना 3 दिवसाचा त्याच्यात अल्टिमेटम दिलेला होता, पण त्यावरही त्यांनी काही उत्तर दिलं नाही. मग आज आम्ही कलेक्टर साहेबांना लेटर दिलेलं आहे आणि आज इथं उपोषणासाठी बसलेलो आहे. मुख्य मागण्या काय आहेत तुमच्या? आमच्या 2 मुख्य मागण्या आहे की विद्यार्थ्यांची रेमेडियल चालू झाली पाहिजे आणि जोही नियम तुम्हाला लागू करायचा आहे रेमेडियलचा वगैरे तो येणाऱ्या नवीन बॅचला 24-25च्या लागू करावा. रिमेडियल म्हणजे नेमकं काय? रेमेडियल एक्झाम म्हणजे री एक्झामिनेशन असते. ती सगळ्या विद्यार्थ्या म्हणजे पेपर झाल्यानंतर ती लगेच होते आणि तिचाही निकाल लवकर लागतो, पण विद्यापीठाने पूर्वसूचित न करता बंद करून टाकलेली आहे. तर आमची अशी मागणी आहे की रेमेडियलचा नियम हा येणाऱ्या नवीन बॅचला लावावा. आतापर्यंत प्रवेशित विद्यार्थ्यांना रेमेडियल चालू ठेवावी. तुम्ही प्रशासन बोलला शाळेच्या प्रशासनाचं त्यांनी काय सांगितलं? कॉलेज प्रशासनाने सांगितलंय की ही विद्यापीठाकडे असते. नाही प्रश्न विद्यापीठाचा आहे ना. नाही, विषय असा आहे की तुम्ही या संदर्भात हा तुमचा जो अडचण आहे, हा जो प्रॉब्लेम आहे, तुम्ही प्रशासनाला सांगितलं असेलच. त्यांनी तुम्हाला काय उत्तर दिलं? नेमकं सकारात्मक उत्तर दिलं नाही का तुमच्या त्याच्या विरोधात? विद्यापीठ प्रशासन हे त्याच्यावरती विचार करत नाहीये, उडवीचे उत्तर देत आहेत. बऱ्याच दिवसापासून सगळ्या कॉलेजेसमधून पूर्ण महाराष्ट्रातून सर्व विद्यार्थी त्यांना बरेचसे मेल करतात, बरेचसे निवेदन देतात, बरेचसे लेटर देतात, पण त्यावरती ते विचार करत नाहीये. तुम्ही आता एक्झाम दिलेला आहे, काही आता रिझल्ट पण लागला असेलच. हो, त्याच्या अगोदर पण निवेदन वगैरे दिलं का तुम्ही प्रशासनाला? हो, मेल केलाय सर्व विद्यार्थ्यांनी. पण आता तुम्ही कलेक्टर ऑफिसला दिलं, त्यांनी काय सांगितलं? ते बोलले की विचार करून सांगू. बरं, तुमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्यात तर तुमचा पुढचा पवित्रा काय असेल? उपोषणावरती बसू सर्व. उष्माघातामुळे जर कोणाला काही त्रास झाला तर याचं सर्वस्व जबाबदार विद्यापीठ राहील. बोला. चालू करा चालू करा. आज दिनांक तारीख 21 आज तारीख 21 या रोजी आम्ही सगळे विद्यार्थी मंडळी इथे जमा झालेले आहे. आम्ही उपोषणाला बसले. कुलगुरूंना आम्ही एक इशारा देतोय की येत्या 5 दिवसात असो किंवा येत्या 3 दिवसात असो, जर आमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचं पाऊल उचलणार आहे. हे सर्व विद्यार्थी आणि सर्व विद्यार्थिनी आमच्या सोबत आहे. शासन आमच्या सोबत आहे, सगळे आमच्या सोबत आहे. फक्त आमचं कुलगुरूंना इशारा आहे की लवकरात लवकर त्यांनी हिच्यावर कोणती तरी कारवाई करण्यात यावी व त्यांना पुढचं सकारात्मक पाऊल उचलावं ही त्यांना आमची 2 दिवसाची कळकळाची विनंती आहे. 2 दिवसानंतर जे होईल त्याची सर्वस्व काही झालं समजून घ्या, त्याचे सर्वस्वी जबाबदार आदरणीय कुलगुरू असतील व विद्यापीठ असेल, हे मी 2 शब्द सांगतो. चालू करा चालू करा. रिमेडियल आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. रिमेडियल आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. काय झालं मुद्दा? ठीक आहे ना, दुसऱ्या ह्याच्यात घ्यायचं थांबा.
बोलताय तुम्ही बोला बोलला बोलला आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की जी ही तुम्ही रेमेडियल बद्दल म्हणा किंवा कोणताही जो GR निघेल तो नवीन शैक्षणिक वर्षात म्हणजे 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून लागू करा. चालू करा चालू करा रेमेडियल चालू करा चालू करा रेमेडियल आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची रेमेडियल आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची